नमस्कार सर. नमस्कार जी, यश बोला. डायबिटीज सोबत ब्लड ब्लड प्रेशर असेल तर ट्रीटमेंट घेता येते का? त्याबद्दल माहिती सांगा. डायबिटीज सोबत ब्लड प्रेशर दोन्ही कॉम्बिनेशन आहे आणि इथं सगळ्यांचा बाहेर एकच मेसेज असतो, आता तुम्हाला बीपी झाला, डायबिटीज झाला, आता काही करायची गरज नाही. हो उलट काही न केल्यामुळं हे कसं वाढतं येस आणि निसर्गाने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी का दिली आणि बीपी डायबिटीसचा का संबंध आहे सांगूया आपण. नक्कीच. सर्वात जर महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही जण म्हणतात आता यांना बीपी झाला, यांना डायबिटीस झाला, बीपीच्या गोळ्या चालू आहे, डायबिटीसच्या गोळ्या चालू आहे, मग यांना कशाला पाहिजे काय आता ऍक्टिव्हिटी म्हणे. बरोबर. अहो पण ऍक्टिव्हिटी निसर्गाने बनवताना कशासाठी बनवलेली आहे? तुमच्या शरीरात हार्मोनल चेंजेस झाले पाहिजे, तुमचं मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे मेंटेन जर राहायचं असेल तर हार्मोन्स तयार झाले पाहिजे. बरेचदा काय होतं, ह्या डायबिटीसमुळं मज्जातंतूमध्ये त्या ठिकाणी संवेदना राहत नाहीत, ब्रेनकडनं तुमच्या लिंगाकडे तो आदेश जात नाही, ज्यामुळे किकोटता यावी. ब्लड प्रेशरमुळे त्या ठिकाणी व्हेसल ह्या लवचिकता गेलेली असते आणि त्याच्या मेडिसिनचे देखील साईड इफेक्ट असतात. उदाहरणार्थ मेडिसिनचे जे समजा बीपीसाठी दिलेले असतात ना, अल्फा ब्लॉकर आहेत, त्या ठिकाणी डायबिटीस आहेत, याचा देखील एक साईड इफेक्ट म्हणून त्या ठिकाणी कमजोरी यायला लागते. मग या गोळ्याने कमजोरी येते, डायबिटीसमुळे येते. मग असंच जर शांत राहिलं तर तुम्ही नंतर हे आणखी वाढत जाणार. तर ते टाळण्यासाठी तज्ज्ञांना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, कॉम्बिनेशन बदलता येतात. पण महत्वाचं आहे, काउंटर सेलला जाऊन अजिबात कसली ट्रीटमेंट घ्यायची नाही आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच तुम्ही ती ट्रीटमेंट घेताय, त्यांना काळजी करायची गरज नाही.